गॅमा फंक्शनचा मेन हा पहिला फॉर्म्युला आहे. हा मेन फॉर्म्युला आहे गॅमा फंक्शनचा. सो गॅमा फंक्शन साठी रिक्वायर्ड गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत? सगळ्यात पहिले इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचे लिमिट्स काय पाहिजे? 0 टू इन्फिनिटी. सेकंड एक्सपोनेन्शियल टर्म पाहिजे, ज्याची पॉवर काय पाहिजे? मायनस. जो व्हेरिएबल बसलाय तोच खाली पाहिजे, त्याच्यावर काहीतरी पॉवर पाहिजे. ती पॉवर काय आहे? n-1. तर ह्या फंक्शनचं डायरेक्ट आन्सर असतं गॅमा n. आता हा नंबर कुठून मिळाला मला? हा नंबर मिळाला मला एक्सच्या वरती जो कोणी होता त्याच्यात एक ऍड करू. बघा एक्सच्या वरती काय बसलंय? एक्सच्या वरती काय बसलंय? n-1. याच्यात किती ऍड करायला लावला मी? काय होईल? काय उरलं? n. सो नंबर गॅमाच्या आत केव्हा जाणार? हे सगळं मॅच झालं पाहिजे. एक्सच्या वरती एक नंबर आला पाहिजे, त्या नंबर मध्ये किती ऍड करायचा? 1. ते आन्सर असेल आपलं गॅमा मध्ये टाक. कळलं? सेम हा फॉर्म्युला आहे सेकंड. याच्यात काय चेंज आहे बघा पहिल्या फॉर्म्युलेपेक्षा? के आला. मग आन्सर मध्ये काय चेंज आहे? तोच के खाली लिहायचा आणि जो नंबर मिळाला तो तिथे पॉवरला लिहून टाकायचा. सगळं सेम आहे, फक्त के आल्यामुळे तो के खाली लिहिणार आणि पॉवरला वरचा नंबर लिहून टाकणार. ओके, हे दोन स्टँडर्ड फॉर्म्युलेत गॅमा सॉल्व्ह करायचे. व्हॉट इज गॅमा n+1 इज n गॅमा n फॉर फ्रॅक्शन्स and n+1 is n फॅक्टोरियल फॉर इंटिजर. इंटिजर म्हणजे 1 2 3 4 5 आणि फ्रॅक्शन म्हणजे 1/2 3/2. सो हे युजच करायचं नाही आपल्याला, हे यूज करायचं शॉर्टकट्स. 8 चा गॅमा काय असेल? 11 चा गॅमा 10 फॅक्टोरियल. गॅमा 9/2 शॉर्टकट 2 2 नी कमी करायचं. कितीनी? 9 च 7 5 3 1 आणि शेवटी काय लिहा? रूट पाय. आणि एक स्टँडर्ड फॉर्म्युला व्हॉट इज गॅमा 1/2 इज रूट पाय. एवढे फॉर्म्युले हे यूज करायचे आणि इथले पहिले दोन यूज करायचे. ठीक आहे. क्वेश्चन काय? 0 टू इन्फिनिटी रूट वाय e रेज टू अंडर रूट वाय dy dy. बरोबर आहे. सो आपल्या गॅमासाठी काय कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे होता? इंटिग्रेशन, ज्याचे लिमिट्स काय पाहिजे? 0 टू इन्फिनिटी. दुसरं काय पाहिजे? ई आहे. ईच्यावर पॉवर काय पाहिजे? मायनस. आणि मग कोण पाहिजे? एक्स. तिथे कोण आहे? रूट वाय. एक्स असो वाय असो टी असो चालेल. प्रश्न एक्सचा असं काही नाही, वाय पण चालेल पण रूट नाही चालणार. एक्स स्क्वेअर नाही चालणार, क्यूब नाही चालणार, अंडर रूट नाही चालणार. मला पाहिजे प्युअरली सिंगल माणूस. एक्स वाय टी. तिथे कोण आहे? रूट वाय. नकोय? नाही त्याला सबस्टिट्यूट करा एक्स. एक्स चालेल ना? सो रूट वायला कशाने सबस्टिट्यूट केलं मी? एक्स. एवढंच गॅमा मध्ये ओळखायचं बस. पुढे एकदम सिंपल काम. सो रूट वाय जर का एक्स असेल तर वायला यातनं बाहेर काढायचं. पहिल्या स्टेप मध्ये याला वाय बाहेर काढा. अंडर रूट तिकडे जाऊन काय होतो? स्क्वेअर. अंडर रूट काय होतो? स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह काढा. वायचा डेरिव्हेटिव्ह dy. एक्स स्क्वेअरचा 2x dx. नुसता 2x 2x dx. येस. लिमिट्स सगळं चेंज होणार ना? लिमिट्स पण चेंज होणार. y चे लिमिट्स होते 0 टू इन्फिनिटी. x चे कसे काढाल? हा 0 ठेवा इथे. व्हॉट इज अंडर रूट 0? अंडर रूट इन्फिनिटी इन्फिनिटी. सो आलेल्या व्हॅल्यूज फक्त मी पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केला, जे आले ते म्हणजे लिमिट्स आले. कळलं नक्की? अंडर रूट 0 अंडर रूट इन्फिनिटी. नेक्स्ट आलेल्या सगळ्या गोष्टी इथे सबस्टिट्यूट करूया. काय येतील? रूट वाय ला काय लिहायचंय? ई ला ई, मायनस ला मायनस. रूट वाय ला एक्स. रूट वाय ला एक्स आणि डी वाय ला 2x dx. 2x dx. स्टेप नंबर 1 कचरा बाहेर काढा. कचरा काय आहे? 2. कचरा काय आहे? 2. 2 हा कचरा आहे. बाहेर काढला. आता पहिले नेहमी ई लिहायचं. का ई लिहायचं? तर आपला इंटिग्रेशन नंतर पहिले कोण लागतं? ई. सो पहिले कोण लिहिणार मी यातलं? ई वालं फंक्शन. काय ई वालं फंक्शन? ई रेज टू मायनस एक्स. आणि सेकंड मध्ये सगळे एक्स गोळा करा. सगळे एक्स काय करा? गोळा करा. कसं करायचं गोळा? तर सगळ्यांची पॉवर ऍड करायची. सगळ्यांची पॉवर काय करायची? ऍड. याची पॉवर 1+1. हा सोपा क्वेश्चन आहे म्हणून 1+1 आलं, नाहीतर काय वेगवेगळे येतील आकडे. आणि डीएक्स ला डीएक्स. सो आता नीट बघाल तर दिस इज माय गॅमा. गॅमाच्या सगळ्या प्रॉपर्टी सॉल्व्ह झालेल्या आहेत, सॅटिस्फाय झालेल्या आहेत. काय प्रॉपर्टी होती गॅमाची? इंटिग्रेशन पाहिजे, ई पाहिजे, ईच्यावर मायनस एक्स पाहिजे,
तोच एक्स खाली पाहिजे आणि वरती काय मिळणार आहे, पॉवर. त्या पॉवर मध्ये एक ऍड करून गॅमा मध्ये लिहून टाकायचं. त्या पॉवर मध्ये एक ऍड करून, सो गॅमा मध्ये किती येणार आहे, सो गॅमा मध्ये काय करायचं कळलं नक्की, नंबर मध्ये एक ऍड करायचा. आणि हाऊ टू सॉल्व गॅमा 3, 2 फॅक्टोरियल. ते बघा शॉर्टकट सांगितलं, गॅमा 9 8 फॅक्टोरियल असतो. मग 2 फॅक्टोरियल काय असतो, 2 into 1. सो आन्सर आलं आपलं. सो असा इझी हा गॅमा. आणि हेच करायचंय आपल्याला पूर्ण. सबस्टिट्यूट करा, बाहेर काढा, गोळा करा, आन्सर काढा. हेच काम आहे गॅमा मध्ये. कळलं नक्की, गेलं. चल नेक्स्ट आहे 0 to इन्फिनिटी रूट एक्स ई रेस टू मायनस एक्स क्यूब. प्रॉब्लेम कोण क्रिएट करताय, ई च्या वरचा मायनस नाही, त्याच्या पुढे जो असणार आहे तो एक्स क्यूब. सो एक्स क्यूब ला काय लिहिणार आपण, टी लिहा, वाय लिहा, काही लिहा. टी आवडत नसेल वाय, काही प्रॉब्लेम नाही. आधी स्टेप नंबर 1, इथून एक्स बाहेर काढायचा. कसा काढणार, हा 3 जेव्हा तिकडे जातो तेव्हा 1/3 बनतो. ओके, 3 जेव्हा तिकडे जातो तेव्हा काय बनतो, 1/3. एक्स चा डेरिव्हेटिव्ह dx, टी रेस टू एक्स रेस टू एम चा डेरिव्हेटिव्ह एम एक्स रेस टू एम मायनस 1 dt. m x raised to m minus 1. This is derivative of x raised to m. Limits. x से होते 0 to infinity. 0 चा क्यूब, इन्फिनिटी चा क्यूब. सेम स्टेप्स. सबस्टिट्यूट नीट करा, चूक नाही झाली पाहिजे. रूट एक्स ला काय लिहायचंय, इथे रूट एक्स दिसतच नाहीये मला. रूट एक्स दिसतोय का, पण रूट म्हणजे काय, रूट म्हणजे काय, रेस टू 1/2. सो रूटला काय लिहिलं मी, 1/2. मग रूट सोडला तर आत कोण बसलाय, एक्स ला काय लिहायचं आहे की आपल्याला, 1/3. टी ला 1/3 लिहिलं. सो रिप्रेझेंटेशन क्लिअर ठेव. अंडर रूटला 1/2 लिहिलं आणि एक्स ला काय लिहिलं, टी रेस टू 1/3. नक्की कळलं. पुढे ई तसाच, मायनस तसाच. एक्स क्यूब ला काय लिहिणार आपण, ते तर आहे ना बाहेर. आणि डीएक्स ला काय लिहिणार, 1/3 टी रेस टू, हे कॅल्सिट टाका, -2/3 dt. 1/3 - 1 इज -2/3 dt. आता स्टेप नंबर 1, कचरा बाहेर काढ. काय कचरा आहे, +1/3. 1/3 बाहेर आलं. 0 to इन्फिनिटी तसं. आधी काय लिहायचं कंपल्सरी, ई, कारण ईचा आपला फॉर्म्युला आहे. आणि आता सगळे टी गोळा करा. कॅल्शियम मध्ये काय टाकणार तुम्ही, इथं टी पॉवर पॉवर ऍड मल्टिप्लाय होतात. पॉवर पॉवर काय होतात, हा 1/6 आणि हा -2/3. जेवढे टीचे पॉवर आहेत सगळे काय केले, गोळा केले. हा 1/6 झाला, कळलं ना का, नाही तो सिंपल असा असंही का कॅल्शियम टाकू शकता तुम्ही, 1/3 into 1/2 प्लस -2/3. पॉवर पॉवर मल्टिप्लाय आणि बेस सेम असताना पॉवर ऍड. कळलं नक्की, किती येते याचा आन्सर, -1/2. सगळं गोळा करून किती आन्सर आलं, -1/2 आणि dt. कळलं नक्की सगळ्यांना. चल मानवर आला ना आपला गॅमा 1/3. गॅमा मध्ये काय लिहितो आपण, याच्यात एक ऍड करायचं. -1/2 plus 1 is 1/2. And what is gamma 1/2? √π/3. Easy. So तुम्हाला एक खेळता आलं पाहिजे. ओके, सो परत ई रेस टू मायनस रूट एक्स आलेलं. सो रूट एक्स ला काय लिहिणार आपण, टी. एक्स ला काय लिहिणार आपण, टी स्क्वेअर. अंडर रूट तिकडे जाऊन काय झाला, स्क्वेअर. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 2t dt. एक्स चे लिमिट्स होते 0 to इन्फिनिटी. 0 चा अंडर रूट 0, इन्फिनिटीचा अंडर रूट इन्फिनिटी. सबस्टिट्यूशन नीट करा, 0 to इन्फिनिटी. फोर्थ रूट लिहायला शिका. अंडर रूट 1/2 असेल तर फोर्थ रूट काय असेल, 1/4. क्यूब रूट काय असेल, 1/3. हे लिहिलं तर तुम्हाला सॉर्टेड राहायचं. आतमध्ये कोण आहे, तरच तुम्हाला त्याला टी स्क्वेअर लिहिता येईल. एक्स ला काय लिहिणार आपण, टी स्क्वेअर. नक्की कळलं. पुढे ई रेस टू मायनस टी आणि डीएक्स ला
2t dt. कचरा बाहेर. आधी ई लिहून घेतला आणि आता टी काय करायचे, गोळा. पॉवर पॉवर मल्टिप्लाय आणि इकडच्या टीची पॉवर ऍड. सो 1/2 प्लस 1 इज 3/2. सो किती आले टोटल, 3/2. सगळं करून झालं आणि कोण आलं इथे, dt आला. गॅमा 2 तसाच. गॅमा मध्ये काय लिहिणार मी, याच्यात एक ऍड करू, 5/2. कॅल्सी टाका, 3/2 प्लस 1. रिस्क घ्यायची नाही होत पेपरला. सो 5/2 चा शॉर्टकट शिकवला मगाशी, 2 नि कमी करायचं. 5 3/2 1/2 रूट पाय. 2 गेले, आन्सर इज 3√π/2. नक्की कळले. चलो नेक्स्ट आहे, ई आहे मायनस आहे. कोण आहे त्यासमोर, h² x² ला टी लिहायचंय. ई आणि मायनस सोडलं तर जे काय दिसेल त्याला काय लिहायचंय, टी. सो आता यात मला एक्स बाहेर काढायचा आहे. सो आधी x² बाहेर काढूया. t/h². हा h² डिवाइड ला गेला आणि x काय असेल तिथे अंडर रूट. 2 तिकडे जाऊन काय होणार, 1/2 आणि h चं काय होणार, h² चं काय होणार, h. अंडररूट केलं ना, h² चा अंडररूट h आणि 2 तिकडे जाऊन काय होतो, 1/2. असं का लिहिलं, डेरिव्हेटिव्ह काढायला सोपं जाईल म्हणून. कारण हा x चा डेरिव्हेटिव्ह dx, हा 1/h बाहेर काढला, कॉन्स्टंट आहे. t⁻1/2 चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1/2 t⁻1/2 - 1 dt. हे दिसायला सोपं जातं म्हणून स्क्वेअर तिकडे जाऊन काय करायचा, 1/2 करायचा अंडररूट पेक्षा. कळलं. आणि h² असेल तर अंडररूट ऑफ h² इज h. सो आलेलं आहे आपलं सबस्टिट्यूट लिमिट्स. x चे होते 0 to ∞, 0 चा स्क्वेअर 0, इन्फिनिटीचा स्क्वेअर इन्फिनिटी. सो व्हॉट आर द न्यू लिमिट्स, 0 to ∞. बरं, ई ला काय लिहिणार, ई मायनस याचं काय, टी. आणि dx ला काय लिहायचंय, 1/h 1/2 t⁻1/2. हे कॅल्सिट टाका, 1/2 - 1 इज -1/2. बरं, कचरा बाहेर. कोण, 1/2h बाहेर. कोण कोण उरलं, e⁻t उरलं आणि टी नाहीच आहे गोळा करायला, एकच आहे. संपलं. गॅमा आला. सो 1/2h गॅमा मध्ये ह्याच्यात एक ऍड करा, -1/2 प्लस 1/2 1 इज 1/2. व्हॉट इज गॅमा 1/2, √π/2h. फायनल आन्सर. कळलं की इझी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ई आहे मायनस आहे, कोण दिसतंय, 2x² ला t. x² काय येईल, p/2 आणि x 2 तिकडे जाऊन काय होईल, 1/2. पण कॉन्स्टंटला √2 लिहिलं तरी चालणार. आपल्या डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा नुसतं काढायचं, त्याला √2 लिहा. पण वरती काय लिहिलं मी, 1/2, कारण x चा डेरिव्हेटिव्ह dx, 1/√2 कॉन्स्टंट, t⁻1/2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2 t⁻1/2 - 1 dt. झिरोचा स्क्वेअर 0, इन्फिनिटीचा स्क्वेअर इन्फिनिटी. 0 to ∞. x ला काय लिहायचं ठरलंय, बरोबर. x ला जे लिहायचं ठरलंय ते लिहिलं, वर पॉवर 9. ई ला ई, मायनस ला मायनस, 2x² ला काय लिहायचं ठरलंय, t. आणि dx ला काय लिहायचं ठरलंय, 1/√2 1/2 t⁻, हे कॅल्सिट टाका, -1/2 dt. कळलं. गोळा करायचं काम परत. कचरा बाहेर काढा. कचरा काय काय येणार सांगा नीट. हा 1/√2 नुसता येणार नाही, रेस टू 9 येणार, त्याची पॉवर आहे. सो नुसता 1/√2 बाहेर येणार नाही. बाहेर काढल्यात तर मार्क गेले.
एक दोन मार्क मिळतील याचे. कळलं नक्की? सो 1/√2⁻9 हा नुसता 1/√2 आणि हा नुसता 1/2. कळलं का नाही कळलं? आठ कोण कोण उरलं? 0 to इन्फिनिटी. पॉवर्स गोळा आधी ई लिहून घेऊया. पॉवर्स गोळा करायचे ना. बोला, हे पॉवर काय होणार? मल्टिप्लाय 1/2 इंटू 9 मल्टिप्लाय झाले आणि टी काय होणार? ऍड होणार. 9/2 मायनस 1/2 इज 8/2 म्हणजे 4. सो कॅल्क्युलेट टाकावर उत्तर किती येईल? 4. सो हा झाला t⁴ आणि dt. आला गॅमा? सो गॅमाचं उत्तर काय असतं? गॅमा मध्ये ह्याच्यात एक ऍड करा. किती? 5. बरोबर आहे? आणि हे तसंच √2⁻9 √2 आणि 1/2. सो हे तर कॅल्सी पण येईल ना उत्तर. याचं उत्तर कॅल्सी मध्ये येईल. आणि व्हॉट इज गॅमा फाय? 4 फॅक्टोरियल. किती असतो? 4 फॅक्टोरियल. सो 1/√2⁻9 1/√2 1/2 इंटू 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. बरोबर आहे? याचा फायनल आन्सर येईल 3/8. सो हे कॅल्क्युलेट टाकून बघा व्यवस्थित सगळं. जे काम कॅल्क्युलेटर तर कॅल्क्युलेटर राहू. सिंपल काम, डोकं लावायचं नाही. आन्सर 3/8. कळलं? लकी सबस्टिट्यूशन व्यवस्थित.